ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान, मनोरंजन, संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। जळगाव तालुक्यातील पारधी खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 231 मधील 10,356 चौरस फूट ग्रामपंचायतीची खुली जागा सध्या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। तक्रारदार प्रफुल्ल भिका फराटे राहणार पारधी खुर्द यांनी दिलेल्या माहितीनुसार ही जागा मूळतः ग्रामपंचायत नवे कार्यालय बांधकामासाठी मंजूर असून त्या संदर्भात प्रशासकीय मान्यता आदेश 8 नोव्हेंबर 2021 रोजीच निघाला आहे। हे ठिकाण गावाच्या मध्यभागी असल्याने ग्रामस्थांच्या सोयीसाठी योग्य असल्याचे सांगितले जाते। मात्र या खुल्या जागेवर उद्योजक उदय रवींद्र झवर यांनी सुप्रभात मल्टीपर्पज फाउंडेशन या संस्थेच्या नावाने व्यायामशाळा व मीटिंग हॉल व सामाजिक उपक्रमाचा उद्देशाच्या उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता। तक्रारीनुसार हा अर्ज दिशाभूल करणारा असून तरी देखील जिल्हाधिकारी जळगाव यांनी 17 जुलै 2023 रोजी आदेश काढलेत। त्यानंतर प्रत्यक्षात येथे सिमेंट पेवर ब्लॉकची फॅक्टरी सुरू झाल्याचे उघड झाले आहे। जागेवर अवैध दारू विक्री सुद्धा होते। या संदर्भातील तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे 22 मे 2025 रोजी दाखल झाली। त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी 17 जून 2025 रोजी तहसीलदार धरणगाव यांना चौकशी व स्थळ निरीक्षणाचे आदेश दिले। पुढे तहसीलदारांनी मंडळ अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष तपासणी करून घेतली। 25 ऑगस्ट 2025 रोजीच्या मंडळ अधिकाऱ्यांच्या अहवालात सदर जागेत फॅक्टरी उभारलेली असल्याचे स्पष्ट करण्यात आले। त्यानंतर 28 ऑगस्ट 2025 रोजी तहसीलदार धरणगाव यांनी उद्योजकाला 7 दिवसांच्या आत लेखी खुलासा द्यावा असा आदेश दिला। मात्र आजतागायत कोणताही खुलासा प्राप्त झालेला नाही। तसेच तहसीलदारांनी यापुढे कोणतीही कारवाई केलेली नाही। शासकीय जागेवर खासगी उद्योग उभारल्याने दखलपात्र गुन्हा असूनही ग्रामपंचायत गुन्हा दाखल करत नाही। अवैध दारू विक्री होते तरीही पोलीस गुन्हे दाखल करीत नाही। या प्रकरणी भ्रष्टाचार निर्मूलन परिषदने मुख्यमंत्रीकडे तक्रार नोंदवली आहे।